Hello everyone. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मी आता नवीन ब्लॉग स्टार्ट करते. सो मस्त छान अशी सकाळ झाली आणि आता मी चालले माझ्या मैत्रिणीकडे. तिचा हेअर कलर करायचा आहे, म्हणजे हायलाईट्स करायचं आहे. सो भेटूयात आपण तिकडे गेल्यावरती. थोडाफार तुम्हाला दाखवेन डिटेलमध्ये. एवढा व्हिडिओ करायला जर मिळाला तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेन. सो बघूयात. आणि आज आहे मंगळवार आणि मंगळवारी व्हेज खावं लागणार आहे. तर बघूया पप्पा काय बोलतात, कारण त्यांना व्हेज म्हटलं तर काय होतं ऐकूया. काय खाणार? मेथीची भाजी आहे, डाळ भात आहे. काय खाणार? मग काय पाहिजे तुम्हाला? हलवा? उद्या आहे ना? उद्या बुधवार आहे, मग हलवा खाणार? आज मिळेल काय बघ. आज कुठून मिळेल मच्छी? आज मंगळवार आहे, आज ताजी मच्छी थोडी ना मिळणार आहे. नको. मग काय खाणार? हा? ऐकलात ना त्यांची प्रतिक्रिया. व्हेज असलं की त्यांचं असंच असतं, हे कर ते कर, हे नको करूस, हे कर, हे चालूच असतं. आणि त्यात माझी मम्मी बिचारी जाम कन्फ्यूज असते. चला तर मी आता जाते लीनाकडे. आणि लीनाकडे गेल्यावरती मी तिचं हायलाईट्स करणार आहे हेअरला आणि ग्लोबल पण करणार आहे. तर आपण तिथे गेल्यावरती बघूयात कसे होत आहेत, तिचं फायनल रिझल्ट कसं असणार आहे तो तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आपण जेव्हा सलूनमध्ये जातो किंवा एखाद्या फ्रीलान्सिंग करणाऱ्या थेरपिस्टला किंवा हेअर ड्रेसरला घरी बोलवतो, तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला त्या सर्व्हिसबद्दल माहिती नसते. त्याच्यामुळे आपण कधी कधी चुकीची सर्व्हिससुद्धा घेतो आणि त्याचे जेवढे कॉस्ट आहे त्याच्याहीपेक्षा जास्त आपण पैसे देऊन बसतो. सो असं नाही व्हायला पाहिजे. आपल्यालाही नुकसान नाही झालं पाहिजे आणि समोरचा जो आपल्याला सर्व्हिस देतोय, मग हेअरमध्ये असू दे किंवा ब्युटीमध्ये असू दे, त्याचेसुद्धा त्याला चार्जेस मिळाले पाहिजेत त्याच्या मेहनतीचे. आणि शिवाय आपण जे पैसे देतोय तर त्या बदल्यात आपल्याला सुद्धा योग्य आणि चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, गुगलवरती जायचं आणि आपल्याला जी सर्व्हिस घ्यायची आहे त्याबद्दल माहिती घ्यायची आणि मग सलूनमध्ये सर्व्हिस घेण्यासाठी जायचं. तर चला आता मी जाते लीनाकडे गेल्यावरती मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. तर लीनाकडे जाण्याआधीच मी तिला सांगितलं होतं की तू हेअर वॉश करून ठेव. तर तिने सुद्धा हेअर वॉश करून ठेवला होता आणि मग मी गेल्या ब्लो ड्राय करायला सुरुवात केली, कारण थोडा वेळ वाचतो ना. कुठे पण क्लायंटकडे आपण जेव्हा जातो ना, फक्त स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंगला हेअर वॉश करायला आधीच सांगू नका, कारण की आपल्याला मग कळत नाही हेअरमध्ये ऑइल किती आहे, काय आहे. कितींदा त्यांना शॅम्पू करायला सांगायचं आहे. त्यामुळे स्मूथनिंग स्ट्रेटनिंगला जर तुम्ही गेलात तर तिकडे गेल्यानंतरच क्लायंटला हेअर वॉश करायला सांगा. आता मी इथे कलरिंगसाठी आली होती, त्याच्यामुळे मी आधीच तिला सांगितलं की हेअर वॉश करून ठेव म्हणून. आणि हायलाईट्स करणार ना तर त्याच्या आधी ब्लो ड्राय करा, कारण की छान स्ट्रेट हेअर होतात, त्याच्यामुळे आपल्याला कलर अप्लाय करायला पण खूप इझी पडतं. तर फायनल रिझल्ट हा होता आणि तो लीनाला पण खूप आवडला, मलाही फार आवडला, कारण की माझ्या क्लायंटला तो कलर आवडला. सो त्यामुळे तर आणि कलर चूज करताना आहे ना, कूल कलर, वॉर्म कलर ह्याची सगळी आपल्याला आयडिया असली पाहिजे. शिवाय क्लायंटचा कलर टोन जो आहे तो लक्षात घेऊनच हायलाईट्समध्ये जायचं आहे. सो तरच तुमचे हायलाईट क्लायंटला सूट होतं आणि क्लायंट जर कम्फर्टेबल असेल त्या हायलाईट्समध्ये तरच तुमचं हायलाईट सक्सेस होतं. तर असा होता लीनाच्या हेअरचा फायनल लुक. जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यामध्ये मी तिच्या हेअरला बालिएज केलं होतं आणि फ्रंटला जो बॉक्स सेक्शन असतं तिथे मी विविंग केलं होतं. त्यानंतर जे कलर्स यूज केले होते, सगळ्यात आधी तर मी ब्लॉन्डर वापरलं होतं, त्यानंतर 12.5 यूज केला होता, परत मोका आणि कॅरेमल यूज केला होता. सो हे कलर शेड मी यूज करून तिला छान असं तिचं लुक तिला दिला हेअरमध्ये. जर तुम्हाला आवडला तर परत एकदा सांगते, आवडला तर प्लीज कमेंट करून सांगा. सो
सो भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज ब्युटी किंवा हेअर रिलेटेड ऐकावेसे बघावेसे वाटले, काही विचारावंसं वाटलं तर मला कमेंट नक्की करा. सो बाय.